फक्त जिल्हा परिषदेच्या गेटवर आमरण उपोषण करण्यात आलं। तिथं व्हिडिओ मॅडमला नाक घासत यावं लागलं आणि तिच्या तोंडावर आम्ही सगळी कामचुकारी आणि भ्रष्टाचाराचे जे प्रकरण आहेत ते उघड करून सांगितले। त्याच्यामध्ये आज चौकशी लागलेली होती आणि त्या चौकशी दरम्यानच ग्रामपंचायत दराणेमध्येच आज तालुकाध्यक्षांना आणि आमच्या संघटन मंत्र्याला मारहाण झाली। त्याच्याबरोबर 3-4 जणांना अजून जखमी करण्यात आले। तर हा जो सगळा प्रकार चालला आहे हा प्रकार थांबला पाहिजे। आज 1947च्या आधीचे स्वातंत्र्य सैनिक कोणी पाहिले नसतील, पण आज 2024 मध्ये ना तशा पद्धतीच्या स्वातंत्र्य सैनिकांचा जन्म झाला आहे। ते निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या छताखाली ते सगळे लोक काम करतायत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर काम करतायत आणि भ्रष्टाचाराची सगळे प्रकरणं उघड करतायत। तर याच्यामध्ये आम्हाला सटाणा पोलीस स्टेशन अजिबात आम्हाला दुजाभाव झालेला चालणार नाही। प्रॉपर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि तत्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजे। आणि हा जो दवाखाना आहे आमच्या मागे दिसतोय या दवाखान्यातून सुद्धा प्रत्येक गोष्ट पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे आणि हीच निर्भय महाराष्ट्र पार्टीची निर्भयपणे आणि सामाजिक माध्यमात उठवत असतो आणि त्याच अनुषंगाने आज इथं आलो होतो की आमच्या तालुका प्रमुखांवरही पुन्हा खोटे गुन्हे दाखल होतात की काय, पण तसं न होता पवार साहेबांनी आज खूप चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे, ते अभिनंदनास पात्र आहेत। वास्तवात हे तर कर्तव्याचं करायलाच पाहिजे, त्याच विषय नाही। पण तालुका पोलीस स्टेशन्स हे आमदार, खासदार, मंत्री, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य आणि वेगवेगळ्या ग्रामपंचायतीचे सरपंच आणि राजकीय पिट्ट्यांच्याच अंकित असतात, असंच प्रकरण घडतं नेहमी। आणि म्हणून मी तातडीनं जिल्हा पातळीवरनं तालुका पातळीवर आलो, पण तसं आजच्या घटनेत काही घडलेलं दिसत नाही आहे। आम्हाला FIR दाखल करून मिळतो आहे, तर त्याबद्दल ठाण्याचे तालुकाध्यक्ष जे आहेत जितेंद्र सूर्यवंशी हे 4 महिने सेंट्रल जेलला खोट्या गुन्ह्यामध्ये जाऊन पण आले। त्यांचा सहकारी आमचा प्रशांत सोनवणे, आज त्याच्यावर हल्ला झाला आणि तालुकाध्यक्षांवर हल्ला झाला आणि अजून 4-5 जणांवर हल्ले झाले आणि त्याच्यामध्ये हे सगळे लोक जखमी करण्यात आले। तर हे जे गुन्हे होत आहेत तर याचा आम्ही निषेध करतो आणि सगळे जे काही लोकप्रतिनिधी ज्यांना आम्ही निवडून देतो याची आम्हाला लाज वाटते आणि ते सारखे नाकं तोंड खुपसत राहतात पोलीस स्टेशनमध्ये सत्तेच्या खुर्च्या हलू नये म्हणून। खरे गुन्हे दाखलच होत नाही आणि पोलिसांना आहे ना त्यांचं स्वतंत्रपणे काम करूच दिलं जात नाही। हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि अनेक वेळा पोलिसांना सुद्धा असं वातावरण हवं असतं, कारण अशा कुबट आणि कुजट आणि दमट वातावरणातच पैशाची निर्मिती होते। जसं कोंबडी अंडे आपल्या अंगाखाली उबवते तसं त्याच पद्धतीनं असं उभं आलेलं वातावरणात पोलीस स्टेशनमध्ये असलं तर पैसा जन्माला येतो। जसे कोंबडी अंडे देते आणि पिल्लं बाहेर येतात त्याच पद्धतीनं पैसा बाहेर येतो अशा कुबट वातावरणामध्ये किंवा कोंदट वातावरणामध्ये, दमट वातावरणामध्ये किंवा गरम आयुष्यात एक कवडी गेली नाही ना, त्याला एखादं चहाचा मी तुमचा लाईव्ह एपिसोड बघितलेला आहे। जे रोडला जेव्हा झाडं कापत होते तेव्हा तुम्ही एकटे बोलत होते, तेव्हा मी माझी पिकअप लावली, मी लाईव्ह तिथं तुम्हाला सपोर्टला आम्ही उभा होतो। एक फर्स्टली बोललो नाही, पण तुमच्या मागे तरी उभा होतो। तुमचं कार्य आमच्या मोरेनगर ग्रामपंचायतीचे काम तुमच्याकडे आलेलं आहे। त्याचा विषय असा, आमच्या ग्रामपंचायतचा पैसे खाऊन गेलेला आहे। तुम्ही ZP उपोषणाला बसले त्यांच्यासोबत, तुमच्या पोटला पण आहे। बागलाण तालुक्याची घटना आहे आज, त्याच्यासाठी आलो होतो। त्याला मारलंय आज, ते 2 आमरण उपोषणाला बसलेले होते, सबकोच राईट त्यांना मारलंय आज।